आता काही लोक काय म्हणायत, आमच्या ताटातलं आम्ही दुसऱ्याला देणार नाही. ठीक, आपण एका गोष्टीनं या सगळ्या गोष्टीचे खुलासे करणार आहोत. आमच्या ताटातलं आम्ही कोणाला देणार नाही. आता बघून घेऊ ताटाचं काय आहे ते. ज्या वेळेला या देशात आरक्षणाची निर्मिती करण्यात आली त्यावेळेला एवढ्या जाती नव्हत्या. देशमुख कमिशन आलं, त्यानं काही जातीची शिफारस केली. दुसऱ्यांदा बापट कमिशन आलं, ते काय कालेलकर कमिशन आलं. कालेलकर कमिशनचा अहवाल तत्कालीन सरकारनं स्वीकारला नाही. आणि ज्या वेळेला चुकत असलं तर सांगा सर, ज्या वेळेला ह्या आरक्षणात मराठे कधी होते, राजर्षी शाहू महाराजांनी 1902ला जे रिझर्वेशन दिलं होतं त्या रिझर्वेशनचा GR आपल्याकडं आजही उपलब्ध आहे. त्या GR मध्ये काय सांगितलेलं आहे, कोण कोण आरक्षणात आहेत आणि कोण कोण नाहीत. त्या GR मध्ये सांगितलेलं आहे, ब्राह्मण, शेनवी, प्रभू, कायस्थ आणि तत्सम जाती वगळून इतर सर्व जातीला कायद्यानं 50% आरक्षण. हे कोण दिलेलं आहे, राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला आहे कोल्हापूर संस्थानमध्ये. म्हणजे त्यावेळेला मराठे कुठं होते, आरक्षणात होते. आता आणि आपल्याला दुसरा पुरावा बघायचा आहे. मद्रास गॅजेट आहे, मद्रास गॅजेट मध्ये मराठ्यांचा उल्लेख काय आहे, महारठ्ठा. काय आहे, महारठ्ठा. महारठ्ठा म्हणजे काय, महारठ्ठा लय सोपं आहे. महारठ्ठा म्हणजे जोरानं तडाखा देणे. लय सोपं आहे होय. आपण बोली भाषेचा अभ्यास करत नाही. महारठ्ठा. अजूनही एखाद्या माणसाला जर राग आला तर ते बारकं पोरगं जर लई सळू झालं काम ऐकणं गेलं तर त्याला म्हणते, एक कांसोल्या दिलो तर 3 कोलांट्या खाशील म्हणते. आपली भाषा आहे का नाही. तडाका. महारठ्ठा शब्द कसा झाला, जे रठ्ठे देण्यात लईच तरबेज होते त्याला नाव कोणतं पडलंय, महारठ्ठा. म्हणजे साधे रठ्ठे देणारे काही होते, महारठ्ठे देणारे काही होते. आणि आमची नोंद काय होती, महारठ्ठा. म्हणजे मद्रास गॅजेट सांगतंय महारठ्ठा नॉन ब्राह्मीण. म्हणजे मद्रास गॅजेट सांगतंय मराठे ब्राह्मण नाहीत. आणि मध्ये तिथं तामिळनाडूला काय आहे, 2च वर्ग आहे ना. शाबास, 2च वर्ग, एक सुधारित आणि एक मागास. आणि मागास वर्गात तिथला मराठा आहे. तेलंगणात मराठा आरक्षणात आहे, कर्नाटकात मराठा आरक्षणात आहे. मग नाही कुठं, महाराष्ट्रात कसं, फक्त मराठवाड्यात आता प्रॉब्लेम आहे. शाबास, महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मग आमच्या इथं का नाही, त्याचं कारण आहे की आम्ही निजामी राजवटीमध्ये होतो, निजामाचं सरकार आमच्याकडे होतं आणि त्याच्यामुळं आमची नोंद घेतल्या गेली नाही. आणि ज्याच्याकडे कुणबी जरी सापडला असेल तर कुणबी नावाची जात मराठवाड्यात नाही अशा प्रकारचं सरकारनं जाहीर केलं. आणि त्यामुळं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी असून सुद्धा गेल्या 70-75 वर्षापासून आमच्यावर अन्याय होतो आहे. आमचं म्हणणं, अरे आम्हाला तर आरक्षणात येऊ द्यावंच लागेल, तुमचा बाप आम्हाला आरक्षणात घ्यावा लागेल, पण आमचा 75 वर्षाचा 70 वर्षाचा अनुशेष भरून द्यावा लागेल. कारण आमच्या किती पिढ्या तुमच्या कलमामुळे वाया गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आमचा मराठवाडा महाराष्ट्रात सामील होत होता त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं आमच्या मराठवाड्याचा लेखी करार केलेला आहे की ज्या सवलती तुम्हाला त्या सरकारमध्ये आहेत त्या सवलती आम्ही जशाच्या तशा महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला देऊ, अशा प्रकारचं सरकारनं आम्हाला दिलेले लेखी आश्वासन आहे. मग आमचं म्हणणं आहे, तेलंगणात मराठा आरक्षणात आहे की नाही. मग तेलंगणात जर मराठा आरक्षणात असेल तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणात का असू शकत नाही, हा आपला सवाल आहे. आणि म्हणून घटने कितवा क्रमांक आहे सर आपला आरक्षणातला,
यादीतला 83. हा असा 83वा क्रमांक. हा हा 83व्या क्रमांकावर कुणबी आहे आणि मला वाटते 81, 82 माळी, हा माळी आणि तेली या तिघाला बी एका कमिशननं बाहेर काढून टाकलं होतं. की तेली आणि माळी पुन्हा गेले आणि मराठी काय केले, बाहेर जे राहिले ते बाहेरच राहिले ना, आजपर्यंत बाहेरच राहिले. आता काही लोक आपल्या लोकायला म्हणतात, माहीत नसतंय, अडाणी असतात, काहीतरी असतात, ते म्हणतात तुम्हाला पहिलंच आरक्षण देतो म्हणलं होतं म्हण, आणि तेव्हा तुम्ही घेतल्या नाही म्हणू, आणि आता मागायले. आता आमचं कसं उत्तर आहे, घेतल्या नसाल आम्ही, आम्ही घेतल्या नसाल, आम्हाला गरज वाटली नसल, तुम्ही जेव म्हणलं तो आम्ही जेवता की होय हो, आम्हाला भूक असली तरच जेवता ना, शाबास. ज्या वेळेला आरक्षणाची निर्मिती झाली त्यावेळेला आरक्षणाची संकल्पना अशी आली, जे SC आहेत, ST आहेत, पण या दोन्ही शिवाय जे आहेत, जे SC नाहीत, जे ST नाहीत आणि शेती करतात, अशाच्या शेती धरणात कुणाची शेती केली, शेतकऱ्याची. त्याच्यामध्ये आकडेवारी, आता आपण ते सुद्धा आकडेवारी काढायची आहे. जर 80% शेती जर मराठ्याच्या मालकीची असेल तर 80% शेती ही धरणात मराठ्याची गेलेली आहे, मराठ्याची. आणि वावर कुणाचे पिकले, वावर सगळ्याचेच पिकलेत की नाही. शेती धरणात आमची गेली, कारखान्यात शेती कुणाची गेली, आमची गेली. सडका शेतीवर झाल्या, वसाहत शेतीवर झाली, शेतीचे तुकडे पडले ना, शेतीचे तुकडे पडले. बापाला 100 एकर असेल, त्याला 4 पोरं झाले 25, त्याला 4 पोरं झाले, किती झाले. अरे आम्ही कशाला मागलं असतं आरक्षण, आमची जर द्या मग आम्हाला 100 एकर जमीन होती तेवढी, आम्ही कशाला आरक्षण मागू. दुसरी गोष्ट, मी नेहमी कीर्तनामध्ये प्रश्न विचारतोय, 1972ला कोणी जुनं जर माणूस असेल, 1972ला कापूस काय भाव होता काका, कोणीही सांगा मला. इथं कापूस काय भाव होता, शाबास, वा, एक बार टाळ्या वाजवा काकासाठी. कारण का तुम्हाला एक सांगतो बघा, पक्क ध्यानात ठेवा, आकडा खोटा असो का खरा असो, दाबून सांगलं की ते खरा ठरतो. कारण का कोणालाच माहित नसते, आपल्याला काय माहित असते ते कोणालाच माहित नसते, ठोकून द्यायचे असतात काही गोष्टी, आणि आम्ही काही गोष्टी ठोकून बी देतो. कारण का आडवं तिडवं करायची ताकद असते, दुसणी हाणायची. म्हणून किती होता कापूस, 400, शाबास. आता एक सांगा, त्यावेळेला सोनं काय भाव होतं, बोला ठोकून हाणायचं ना काय, तुम्हाला आता सांगलो की. तुम्हाला एक सांगतो, 1 क्विंटल कापूस इकला की 2 तोळे सोनं येत होतं. किती, 2 तोळे. आज सोनं काय भाव आहे, 60,000. हा, आमचं म्हणणं, शिंदे साहेब आम्हाला नको देऊ आरक्षण, आमच्या कापसाला 1,20,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या. कारण हा सोन्याचा भाव काय, आम्ही कुठं गैरकायदेशीर बोलतोय. शिंदे साहेब, मोदी साहेब, आमचं एवढं हा ऐका, आम्हाला नका देऊ आरक्षण, आम्हाला काय द्या. आम्हाला 1,00,000 आजच्या भावानुसार 1 रुपया सुद्धा जास्त नाही, 1 रुपया जास्त नको, 1,20,000 रुपये प्रति क्विंटल कापूस. आम्ही मागू का आरक्षण, आम्ही नाही मागणार. या देशातला शेतकरी आरक्षण मागतो, याचं कारण आहे, आम्हाला शोधलं पाहिजे. जोपर्यंत शेतीच्या भोवताल ग्रामीण अर्थव्यवस्था फिरत होती तोपर्यंत आम्ही आरक्षण मागलं नव्हतं. एक काळ असा होता, वस्तूच्या रूपात वस्तू दिल्या जात होती, पैसे नव्हते, पैशानं व्यवहार होत नव्हता, वस्तूच्या रूपात वस्तू दिल्या जात होती. म्हणजे सुतारानं आमचा नांगर भरला, आम्ही त्याला पैसे देत होतो की ज्वारी देत होतो, हे वस्तूत रूपांतर होतं. आमचा नांगर कोण भरला, सुतारानं भरला. इडी तुटली, कोण बनवली, घिसड्यानं लवारानं बनवली, शाबास. पायतन कोण दिला आपल्याला, चपल्या. ते ना म्हणतील सगळं इकडंच विचारायला, आम्हाला काहीच नाही, तुम्हाला विचार, शाबास. चपल्या कोणी दिल्या, शाबास. काकणं कोणी लिहिली, वा, शाबास.
हां शाबास, संधी दिल्यावर फक्त सुंदर बोलतात. हां शाबास. ते लावायचं कुंकू टिकली हे कोण दिलं? हो शाबास, वा किती गोड लेकरं आहेत. हां मनेऱ्यानं दिलं, शाबास. हे सगळं 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 आपल्याला ह्याने दिलं. आपण यांना काय दिलं? आपण यांना बलूत दिलं. त्याला काय म्हणायचं? बलूत. 10 पेंड्या 20 पेंड्या जे काय असेल ते आपण त्याला बलूत दिलं. त्यानं आपल्याला वस्तू दिली. आता बघ थोडं आहे का, हे सगळं दिलं. हे सगळं दिल्यावर हे तुमच्या घरचा जे प्रमुख माणूस आहे का नाही, आमचा लोहार भाऊ, सुतार भाऊ, ज्यावेळेला गुड न्यायचा त्यावेळेला त्या पाटलाला आदबीनं राम राम नमस्कार करायचा. आम्ही बी त्याला नमस्कार करायचं आणि एकमेकाला नमस्कार करून तो आपलं बलूत घेऊन जायचा. आता हे जसे 12 बलुतेदार आहेत की नाही काकू, तसं एक 13वा बलुतेदार आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल, आहे ना? शाबास. तुमच्या घरी ज्या वेळेला काल निर्णयाचं कॅलेंडर नव्हतं, हां त्यावेळेला तुम्हाला आमोशा कोण सांगत गेले? शाबास. आमोशा, पौर्णिमा, गुरुवारची पौर्णिमा हे कोण सांगायचं? त्यानं सांगायचं. मग आपण काय करायचं? जेवारी द्यायचं. हां आपण लगेच इमानदारीनं सांगा बरं. सुताराला जेवारी चांगली दिल्या की पुन्हा सांगणाऱ्याला चांगली दिल्या? इमानदारीनं सांगा. हा बघा लक्षात घ्या. हां ज्यानं तुमचा चालू टिपणीचा फण मोडला, भरून दिला, तुमची टिपण चालू केली, त्याला किडेलं. हा बैलानं खालेलं. गुड कसलं? बैलानं खालेलं. याला कणगीतलं निसून. शाबास. हां रास. हां राशीचं कोणाला दिलं? ह्याला दिलं. आणखी सोपं सांगतोय तुम्हाला. ज्या वेळेला 12 बलुतेदारांना तुमच्या घरून धान्य नेलं त्यावेळेला तुम्हाला नमस्कार करून नेलं आणि 13वा बलुतेदार ज्या वेळेला आला त्यावेळेला साधी गोष्ट आहे, देणाऱ्याचा हात वरी असतो की घेणाऱ्याचा हात वरी असतो काका? हा देणाऱ्याचा हात वरी असतो. नमस्कार कोण घालाव? हा घेणाऱ्यानं नमस्कार घालाव, देणाऱ्याला वाकाव ना. देणारा वरचा आहे, देणारा दाता आहे, घेणारा याचक आहे. पण कसं झालं? हा आम्हीच दिलं ना आम्हीच पाया पडलो. आता छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, आम्हीच पाया पडलो. आणि म्हणून 12 बलुतेदार ज्या वेळेला शेतीच्या भोवताल फिरत होते त्यावेळेला शेती ही उत्तम होती. आज शेती बदलली. आम्ही आरक्षण का मागतोय? याला कारण कोणते आहेत? याला सरकारनं केलेली लूट आहे पहिलं कारण. दुसरं कारण आम्हाला मिळणारे बोगस औषध आहेत. आता का नाही? न उगवणार बियाणं आहे. दिपवाळी आली की सोयाबीनचे पडणारे भाव आहेत. सगळ्या गोष्टीवर निरीक्षण ठेवा. आम्ही ज्या वेळेला सोयाबीन विकलं गेल्या वर्षी काय रेट होता सोयाबीनचा? हा बी घेतला तेव्हा काय होता? हा 11,000 होता काका. उगा 3,000 म्हणू नका. नाही तर कसं आहे, मीडियावर येते वेळी आमच्या शेतकरी बी होत्यात 2 रुपयाचं आणि फुशारकीनं सांगते 4 रुपयाचं झालं म्हणून. हो पेपरला बातमी हो. असं नाही, खरं आहे ते सांगायचं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला बियाणं विकत घेतलं त्यावेळेला 11,000 आणि आम्ही विकाय गेलं तेव्हा 4,000 5,000. शाबास. मी लई मोठं सांगत नाही तुम्हाला. 1 क्विंटल कापसापासून जवळपास 70 ते 72 हजाराचा कपडा तयार होतो. 1 क्विंटल कापसापासून तुम्हाला किती मिळतात? 7,000. त्याला किती मिळतात? म्हणजे मूळच्या मालकाला त्याच्या शाबास त्याला किती मिळतात? आमचं म्हणणं हे आहे, आम्ही आरक्षण का मागतोय? आमची शेती तोट्यात आली, आमचे भाव पडले. आता बघा लक्षात घ्या, चांगलं सांभाळून घ्या. तुरी पिकवतो आम्ही, दाल मिल आपली असते का? त्याला माहित असते तुरी पिकवण्यात मजा नाही, दाल मिल टाकण्यात मजा आहे. हा कापूस पिकविण्यात मजा नाही, मग काय करण्यात आहे? जिनिंग फेडरेशन मध्ये मजा आहे म्हणून त्यानं फेडरेशन टाकलं. आम्ही ऊस पिकवला, त्यांनी कारखाना टाकला ना. शाबास. आणि म्हणून बघा लक्षात घ्या, ती उद्योग क्षेत्राकडे वळली, आम्ही शेतीकडे वळलो.
ज्या दिवशी उद्योग धंद्याला उद्योगाचा दर्जा मिळाला त्याच दिवशी जर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला असता तर आमच्या शेतकऱ्याचं जीवनमान नक्कीच उंचावलं असतं. आणि हे सगळे कारण आमच्या अंगावरती आले आणि म्हणून आम्हाला आरक्षण मागण्याची गरज पडत आहे. अन्यथा आम्ही आरक्षण मागत नव्हतो. आता आणखी 2-3 किती वाजलेत? 11 वाजले. काका लय फिरले आपण. कोणत्या शब्दावर आल्यावर किती वाजतात ते मला चांगलं माहित आहे. किती सांगलं की किती वाजतात हे आपल्याला चांगलं माहित आहे. आणि म्हणून सांगतोय, हे म्हणतात की मराठे हे सामाजिक दृष्ट्या अस्पृश्य नाहीत. जर आपल्याला आरक्षण मागायचं असेल तर आपल्याला काय असावं लागते? सामाजिक दृष्ट्या मागास असावं लागते. कसं असावं लागतंय? मागास. आता मागास असणं म्हणजे काय असणं सांगतो तुम्हाला. तुम्ही सत्यनारायण घातला, घालता ना? शाबा, हा चांगलं. सत्यनारायण घातला, तुम्ही शिदा बांधून दिला का तुमच्या घरी सत्यनारायण सांगणाऱ्याने जेवलं? शाबास, हा शिदा बांधून दिला. आता शिदा का बांधून दिला त्यानं तुमच्या इथून? हा शाबास. मग जेवायला काय अडचण होती? हा हा सांगू द्या आवाज आहे त्यांचा, सांगू दे. जेवायला शाबास. हा, ब्राह्मण जेवत नाहीत म्हणजे तुम्हाला ते कसं समजतात? कमी समज. हा, तुम्हाला मोठ्या जातीचं समजतात की हलक्या जातीचं समजतात? हा, तुम्हाला कसं समजतात? शाबास. म्हणजे आपण मोठ्या जातीचा आहोत की लहान जातीचे आहोत? सरकारला आम्हाला हेच सांगायचंय ना. अरे आमच्या घरी कोणीतरी जेवत नाही म्हणजे आम्ही मागास आहो की? शपथ घेतो शुभाची अमानू नका हे क्षण, तुमच्या छातीवरती बसून घेतो मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेतो मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. शपथ घेतो शिवबाची आम्हा आणू नका हे क्षण, शपथ घेतो शिवबाची आम्हा आणू नका हे क्षण, तुमच्या छातीवरती बसून घेतो मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेतो मराठा आरक्षण. आता आपण मागास कशी आहोत? आपण आता हलक्या जातीचे ठरलो ना? ठरलो की नाही? हा शाबास. आता आपण कसे ठरलो? म्हणजे हलक्या जातीचे म्हणजे असं समजू नका तुमच्या डोक्यात लई पक्क बसले, लई हलके नसाल पण थोडे तरी. हा शाबास. आता आणखी सोपं करून सांगतो. कोणाच्या पायात लकोंडाची बेडी असेल, कोणाच्या पायात सोन्याची बेडी असेल, पण बेडी बेडीच आहे ना, आहे का नाही? आम्ही सामाजिक दृष्ट्या मराठे कसे आहेत? मागास आहेत. मी सगळे पुरावे देतोय. संत तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला अभंग लिहायला सुरुवात केली त्यावेळेला संत तुकोबाची अभंग गाथा जी इंद्रायणीमध्ये बुडवली होती त्याचं एकमेव कारण होतं की तुकाराम महाराजे जातीनं कुणबी आहेत आणि कुणब्याला लिहिण्याचा अधिकार नाही, म्हणून तुकोबारायच्या अभंगाची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली होती. याचा अर्थ मराठे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत. दुसरा पुरावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी, काकू खाली बसा, आरक्षण मिळवायचं असलं तर असं काही करायचं. हा शाबास, जागेवर बसायचं. हा बंबईला जायचं असं का करल्या? मुंबईला जायचं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वतःचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला राजा व्हायचं घोषित केलं. त्या दिवशी या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहिला नाही. कारण त्यांनी सांगितलं की शिवाजी हा कुणब्याचा राजा आहे,
तो क्षत्रियाचा राजा नाही, तो कुणब्याचा राजा आहे. आणि कुणब्याला राजा होत येता येत नाही. शिवाजी हा कुणबी आहे आणि म्हणून शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाकारला. मराठे सामाजिक दृष्ट्या कसे आहेत? मागास आहेत. आम्ही पुरावे देऊ ना. मग तुम्ही म्हणताल हे पुरावे कोर्टात का मांडले नाहीत? हे पुरावे तर ही केस चालू असत असते वेळी महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असणारा एकही वकील सरकारनं दिलेला नव्हता. आणि आशुतोष कुंभकोणी नावाचा जो सरकारचा महाधिवक्ता होता, माझ्या मोबाईलमध्ये आहे, त्याला देवेंद्र फडणवीसांनी बोलू नको म्हणून सांगितलेलं आहे. स्वतः त्या वकिलानं सांगितलंय. मी काय मजा मंच सांगत नाही. तुमच्याकडे बी असतील पुरावे, शाबास. मग एवढे आमच्याकडे पुरावे असतील. तिसरा पुरावा, राजर्षी शाहू महाराज ज्या वेळेला कार्तिक स्नानाला गेले त्यावेळेला आंघोळ करते वेळी राजर्षी शाहू महाराजाला वेदातले मंत्र म्हणण्यापेक्षा पुराणातले मंत्र म्हणले. शाहू महाराजाचा संघ बी एक हुशार माणूस होता भागवत, त्यानं म्हणलो अरे राजा आहे आणि राजाला तू पुराणातले मंत्र म्हणालास. त्यावेळेला त्या भटानं सांगलं की शूद्राला वेदातले मंत्र म्हणायचे नसतात, शूद्राला पुराणातले मंत्र म्हणायचे असतात. शाहू महाराज म्हणाले नारायण भट, त्याचं नाव काय होतं? नारायण भट, तुम्ही माझ्या राजवाड्यातल्या पैशावर जगता आणि तुम्ही मला शूद्र म्हणता. तर तो नारायण भट म्हणला शूद्राला शूद्र म्हणू नये तर काय म्हणावं. त्या दिवशी त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि राजर्षी शाहू महाराजांना ठरवलं की व्यवस्था बदलायची आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला शास्त्र जगद्गुरु पीठाची स्थापना केली आणि मराठा समाजाचा पहिला जगद्गुरु निर्माण केला. त्याचं नाव आहे सदाशिव लक्ष्मणराव पाटील. आणि त्या माणसाला राजर्षी शाहू महाराजांना जनतेच्या समोर स्वतः जाऊन त्या ठिकाणी दंडवत घातलं आणि सांगितलं तुमचा माणसात भेद करणारा धर्मच मी नाकारतो, हे शाहू महाराजांनी सांगितलं. आणि तो म्हणजे वारकऱ्याचा धर्म होता. शाहू महाराजांना स्वीकारलेला धर्म कुणाचा होता? वारकऱ्याचा होता. मराठा सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा उत्तम पुरावा. चौथा पुरावा, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी जनाका शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वेच्या शाळेत ज्यावेळेला ऍडमिशन घ्यायला गेल्या त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कुणब्याची मुलगी आहात, त्याच्यामुळं तुम्हाला शाळेत ऍडमिशन मिळणार नाही. पुरावे मराठी सामाजिक दृष्ट्या कसे आहेत? मागास आहेत. भुजबळ साहेब, मी सन्मानानं, तुम्ही मंत्रिपदावर आहात, तुम्हाला सन्मानानं आमचं सांगणं आहे. महात्मा ज्योतिराव फुल्याला वरातीतून हकाललं आणि म्हणून माळी जसे अस्पृश्य ठरले तसं मराठ्यांना वेदोक्त प्रकरणात, तुकोबाराय प्रकरणात मराठ्यांनाही दुय्यम स्थान मिळालं. म्हणून मराठे सुद्धा सामाजिक दृष्ट्या कसे आहेत? मागास आहेत. भुजबळ साहेब म्हणतात आमच्या ताटात आम्ही कोणाला येऊ देत नाही. आमचं म्हणणं आहे भुजबळ साहेब, महात्मा ज्योतिराव फुल्यानं अस्पृश्य समाजाला पाणी मिळत नव्हतं म्हणून स्वतःच्या घरातला हौद अस्पृश्य माणसासाठी खुला केला. त्या ज्योतिराव फुल्याचं नाव तुम्ही घेता, तुम्हाला अधिकार नाही. इतराला आम्ही येऊ देत नाही म्हणायचा. अरे वारकऱ्याची भूमिका आहे. यारे यारे लान थोर याती भलत्या नारी नार, यारे आम्ही मध्ये गेल्या आपण सांगायला थोडे कमी पडालो. आमच्या धनगर बांधवाला स्वतंत्र 3.5% रिझर्वेशन दिलेले आहे. आमच्या बंजारा बांधवाला 2.5% रिझर्वेशन दिलेले आहे. स्वतंत्र काय? स्वतंत्र. आमच्या वंजारी बांधवांना 2% रिझर्वेशन स्वतंत्र दिले. आमचं म्हणणं आहे आम्ही आरक्षणात मिळाल्यामुळं तुमच्या आरक्षणात येणार आहो का? येणार आहो का तुमच्या आरक्षणात? तुमच्या आरक्षणात आम्ही येणार नाही. आम्ही कुठं जाणार आहोत? जे 19% जे आरक्षण आहे का नाही,
19% आरक्षणात आम्ही जाणार आहोत. भुजबळानं या आमच्या नेत्याचे डोसके भय केले आणि यायला काय सांगितलं की आपल्यावर अन्याय व्हायलाय. आमचं म्हणणं उलट तुम्ही आमच्या बाजूनं उभा टाका. आमच्या बाजूनं जर उभा टाकलं तर आम्ही गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करू. मला भुजबळ साहेबाला हे विचारायचं आहे, अहो तुमचे माळी समाजाचे महाराष्ट्रात 4-5 तरी आमदार असतील, गरीब सुताराचं एक तरी आमदार आहे काय? द्या ना उत्तर. न्हाव्याचं आहे का आमदार? हाय घिसिड्याचं हाय आमदार? कोलाट्याचं, लभाऱ्याचं? आम्हाला जे सांगायला का नाही तुम्ही आमच्यात आल्यावर अन्याय होईल म्हणून खऱ्या अर्थानं भुजबळ साहेब तुमच्या मोठ्या जातीनं ओबीसीतल्या गरीब जातीवर अन्याय केलेला आहे. आम्ही आल्यानंतर आबाकडा करू आणि या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत आरक्षण जायची सोय आम्ही मराठा म्हणून करू. ती आमची जबाबदारी आहे. आम्ही अजूनही सांगतोय, 1000 वर्षाखाली या गावात एक जरी गरीबाचं घर असेल तर त्या घरावर जर आम्ही अन्याय केला असता तर ते गावात घर राहिलं नसतं. आम्ही पोटच्या लेकरासारखं तळहातातल्या फोडासारखं आम्ही या लोकांना वागवलंय आणि इथून पुढे सुद्धा आरक्षण मिळेल नाही मिळेल, इथून पुढे सुद्धा गावात राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्य समाजाला सोबत घेऊन जाणं मोठा भाऊ म्हणून आमची मराठ्याची जबाबदारी नक्कीच आहे आणि ते आम्ही पूर्ण करू. पण आम्ही आमच्या या बारीक जात बांधवाला सांगायलो, कार्यक्रमाला यायचं, स्टेजवर पाठिंबा द्यायचा, खाली गेल्यावर पाटील मध्ये आल्या ना आता कसं होईल बाबा? असे बोलायचे धंदे बंद करायचे. कारण राहायचंय तर उघड राहायचे. आणि आम्हाला कोणी बी कोयता उचलण्याची धमकी द्यायच्या भानगडीत जायचं नाही, अजिबात जायचं नाही. कारण का तुम्हाला काही नाही, तुम्ही महाराष्ट्र उभा केला नाही. हा महाराष्ट्र आमच्या बापदाद्यांनी आमच्या पूर्वजांनी उभा केलाय. महाराष्ट्र आम्ही जोडलेला आहे, तोडलेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र जोडलाय. भुजबळ साहेब तुम्ही तोडायचं काम करू नका. आलं का लक्षात? तोडायचं काम करू नका. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बोलाल्या. कारण का तुम्हाला कदाचित तुमचा जुना फोटो दाखवलाय काय की तुम्ही जर असं नाही बोललं तर चलो तिहार. कारण तुम्ही कशाच्या जोरावर बोलताय? कारण का तुम्ही महात्मा फुलेचं नाव घेता. महात्मा फुलेचं नाव घेणारा माणूस असा बोलू शकत नाही. कारण तुमच्यावर कुणाचा तरी दडपण आहे, दबाव आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बोलाल्या. कारण या ठिकाणी तुम्हाला नागपूरहून आदेश आलाय. आम्ही सरळ सरळ सांगाल्या, तुम्हाला नागपूरहून आदेश आलाय. आज काय बोलायचं ते. आणि कोण सासरवाडीला खायला तुम्ही कशाला सांगता? कोण कुणाच्या सासरवाडीला खायला? भुजबळ साहेब लग्न होऊन जरी गेलं तरी कायद्यानं आमच्या मुलीचा आमच्या घरात हिस्सा मागण्याचा कायदेशीर अधिकार तुम्हीच पास केलाय. तुम्हाला आठवण आले का हो? भुजबळ साहेब जरी त्यांच्या जरांगे पाटील जरी त्यांच्या सासरवाडीत खात असतील तर कोणाच्या हिश्शाचं खायले? त्याच्या बायकोच्या हिश्शाचं खायले तर ते कायद्यानं खायलेत. पण तुम्ही कोणतं पुण्य करून जेलमध्ये गेलता हे एकदा महाराष्ट्राला कळू देता का? कोणतं पुण्य करून जेलमध्ये गेलता? आणि मला एक कळणं आलंय, बाकी लोकांना तरी असल्या भ्रष्टाचारी माणसाचं नेतृत्व का स्वीकारलं असेल? कारण का आपण काय म्हणता, संगत कोणाची धराव? मराठा समाजामधला पुढारी मला भेटतात, आम्हाला आमच्यावर जळपतात, लय जळतात. मी साधा प्रश्न विचारला, का हो दम खायला एकटं भुजबळ साहेब तिकून गर्दा कराले आणि मराठा समाजाचा आमदार खासदार तुम्ही हे शोधून बघा. पहिल्यांदा आपले दुश्मन कोण आहे? मोकळं सांगतोय,
आपला दुश्मन भुजबळ नाही, आपला दुश्मन देवेंद्र फडणवीस नाही, आपला दुश्मन कोणीच नाही. आपले दुश्मन कोण आहेत? मराठा आमदार आणि मराठा खासदार हे पहिले आपले शत्रू आहेत, हे समजून घ्या. कारण का, ज्या वेळा महाराष्ट्रावर औरंगजेब चालून आला होता त्यावेळेला महाराष्ट्रामधले सगळे वतनदार सरंजामदार हे औरंगजेबाच्या बाजूनं होते. कारण त्याला धमकी घातली होती, तुम्ही जर जनतेच्या बाजूनं राहताल तर तुमचे किल्ले जप्त करू. एकानं मला म्हणलं खरं आहे हो, पण आम्ही जर पक्षाचं नाव घेऊन गेलं तर पक्ष आम्हाला तिकीट देणार. काय म्हणलं? तिकीट देणार. मी म्हणलं तुला पक्ष तिकीट देईल र, पण आम्ही मतं देईना की. नाही सोपे आहे का नाही? पक्ष तिकीट देईल, तिकिटाला घेऊन काय नाचतच काय? आम्ही मतच देईना गेल्यावर. दुसरी गोष्ट, प्रत्येक मराठा पुढाऱ्याने एक गोष्ट पुढाऱ्यासाठी आम्ही जाहीररित्या सांगतोय, तुम्ही पक्षात जन्मल्या नाही, तुम्ही जातीत जन्मल्या. आलं? आधी जातीत जन्मल्यानंतर पक्षात गेल्या. अरे पक्षानं तुम्हाला नथ दिली असेल, नथ, पण आम्ही नाक दिले. आम्ही नाकच जर दिलं नसतं तर कुठं लिवली असती? हां, कुठं लिवली असती तुम्ही? म्हणून पहिली लढाई आमची कोणाच्या विरोधात? हां, मला आता येताना आमच्या मारतळ्या नावाच्या गावात ते प्लॉटची सगळी व्यवस्था चालू होती. जरांगे पाटलाच्या 8 तारखेला सभा होती आणि ते म्हणले आपल्याला काय करावं लागेल? पहिलं काम. मी सांगलं पहिलं काम एकच करावं लागणार आहे, गावात पुढारी आला की त्याच्याकडे बघायचंच नाही. आता आम्ही गावाच्या बाहेर बोर्ड लावलाय. काय म्हणून लावलाय? तुम्ही आमच्या गावात येऊ नका. हे काय कमी अपमान आहे का? तुम्ही एखाद्या बाईच्या घरी जर पळीभर भाजी मागायला गेल्या, त्या बाईनं सांगली माझ्या घरी भाजी नाही, 4 महिने तर आमची बाई त्या बाईच्या घरला पुन्हा भाजी मागायला जाते काय? आम्ही गावाच्या एसटीवर येऊन ठेवलंय, आम्हाला तुमचं तोंड बघायचं नाही. ते काय म्हणाले? ते आमचा गावात सोयरा बिमार पडलाय, त्याला बघा येऊन ये काय. हा, आम्ही म्हणाल्या अरे इथं समाज बिमार पडलाय, सोयऱ्याचं काय घेऊन बसलास? इथं समाज बिमार पडलाय. आणि म्हणून हे लढाई कोणाची आहे? आपल्या पुढाऱ्या विरोधात आपली आहे. आपले आमदार किती आहेत सर? 140. आता मी सांगतो, आपला आमदार एकही नाही. तुम्ही म्हणताल दिसालेत की एकाच्या दावणीला 4 खंड्या गायी होत्या, ढोरं होते, ढोरं. एक कप बी दूध देत गेली नाही. किती होते? 4 खंड्या. दूध देईना त्या ढोराला कोणतं ढोर म्हणतात? काय म्हणतात? हा, वांजोट्या ढोर म्हणतात. आणि वांजोट्या ढोरायला कापायला म्हणत नाही मी, वांजोट्या ढोरायला चारा टाकावं टाकून चिडून होय का नाही? काका जे बोलले का नाही, चिडून आहे. आम्हाला माहित आहे वांजोट्या ढोराला चारा टाकायचं नसतंय. आम्ही आज जाहीर केले की महाराष्ट्रातले सगळे पुढारी समाजाच्या दृष्टीनं काय ठरलेत? वांजोटे ठरलेत. आणि त्याच्यामुळं आम्ही त्याला दावणीला द्यायचं कोणाच्या? अशा भाषा आम्ही ठरलं यायला कुठं द्यायचं आहे ते. मुक्काट्या राहिले. इतराच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही देऊ. हे तुमचं वाक्य. सरळ सरळ ज्यांना विरोध करायचा नाही त्यांना असं आडमार्गाने विरोध केले. मी तुमच्या सोबत हाव, किंवा एखाद्या ठिकाणी जरांगे पाटलाची सभा असेल तर तिथल्या माणसापाशी जायचं म्हणायचं माझ्याकडून तुम्हाला काय मदत पाहिजे. कारण त्याला माहीत आहे थोडीशी मदत केली की आपल्या 4 माणसं तयार होतात. तेव्हा साहेबानं काय मदत केली नाही काय मग हे म्हणायला. त्याच्यामुळं आपण सांगलंय तुमची मदत नको, तुमचा रुपये नको, तुम्ही येऊ बी नका. कारण का आम्ही सांगलंय आम्हाला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही. आणि म्हणून आमची आता इथून पुढे सोयरे कोण? आमचा सोयरा विदर्भातला बच्चू कडू आहे का नाही? आपणा भिडू बच्चू कडू. आमचा सोयरा कोण? आमचा सोयरा प्रकाश आंबेडकर. हा, कारण का हे बघा साथ देईल ते
सोयरा आणि भाई धरील ते भाऊ, भाई धरील, भाई म्हणजे खांदा, खांदा देईल ते भाऊ. हे आमचं ठरलंय.